नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 11 वाजलेले आहे आणि आज शनिवार असल्यामुळे गुड्याची शाळा लवकर सुटणार आहे. तर 12 वाजेपर्यंत गुड्या येऊन जाते आणि सकाळी टिफिनला मी तिला वडापाव दिलेले आणि कृष्णा घरीच आहे. कृष्णा 1 वाजता जाणार आहे क्लासला. तर हे पण गेलेले आज ड्युटीला आणि यांची ड्युटी दिवसभर बी आहे आणि रात्री पण आहे. सकाळीच 9 वाजता येतील ते. बघू आता असं घरात करमेल का नाही मला, नाहीतर ते अधूनमधून येऊन जातात, दुपारी राहता, आराम करायला येतात येतं. आणि आज तर रात्री पण येणार नाही आहे आणि आज दिवसभर बी येणार नाही. फक्त रात्री जेवायला 8 ते 9 1 तास येणार आहे. तर घरातले सर्व कामं आवरून झाले. मग माझे सकाळी लवकर उठली होती मी, त्यांना टिफिन दिला, गुड्याचा पण टिफिन गेला आणि त्यांना मी वांग्याचं भरीत आणि चपाती दिलेली आहे. तर मुलांना आता तेच बनवते मी खायला. आणि आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझा पण उपवास आहे, आमच्या साहेबांचा पण उपवास राहतो. पण आहे ना, आज काय झालं माहिती का, सकाळी सकाळी ड्युटीला गेले ना, त्याच्या आधी माझ्याकडनं त्यांना नाश्ता दिला गेला आणि त्यांचा उपवास मोडलेला आहे आज. तर त्यांना म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, एखाद्या वेळेस होतं ते कधी कधी. आणि मग माझा एकटीचाच उपवास आहे आणि मी साबुदाणे टाकलेले आहे. साबुदाणे मी कधी म्हणजे खात नाही, पण आज म्हटलं दिवसभर भुके कशी राहणार मी, तर मग मी साबुदाणे टाकून दिलेले आहे. बाकीचे मुलं पण खातील. वांग्याचं भरीत चपात्या करून ठेवलेल्या आहे आणि मी इडलींचं टाकलेलं आहे ना, तर मग मी इडलींचं दळून घेते. घरातले पहिले कामं आवरले मी आणि जेव्हा मी कामं आवरते ना तेव्हा मला इतकं रिलॅक्स वाटतं. आणि कामं जर पडले राहिले ना तर मग माझं अजिबात मन लागत नाही. आणि मी काय करते माहिती आहे का, सर्व कामं आवरून देवपूजा करते. लास्टला माझी देवपूजा राहते आणि मस्त देवपूजा करून मस्त प्रसन्न वाटतंय. तर चला मी काय करते, इडलींचं दळून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. इथं इडलींचं मिक्सरचं भांडंसुद्धा काढून ठेवलं आहे मी, कारण की ना गॅसवर क्लीन केला ना, तर मी वरती ठेवलेलं आहे हे बघा. तर मी काय करते आता, इडलींचं दळून घेते. पीठ दळून झालं आहे माझं, इडलींचं पीठ दळून झालेलं आहे. आता बनवते मी साबुदाण्याची खिचडी आणि कृष्णाने घेतलं जेवण, वांग्याचं भरीत. या जेवायला ज्याचा उपवास नसणार त्याने भरीत खायला या आणि ज्याचा उपवास असणार त्याने साबुदाणे खायला. दळून डब्बा असा ठेवून दिलेला आहे. आणि इकडे मला आहे ना तळलेल्या मिरच्या आवडतात म्हणून मी मिरच्या बनवते. आणि गुड्याला आहे ना 2 वडापावचं ठेवलेलं आहे. आता येण्यातच म्हटलं तर मी कढई लगेच तापवायला ठेवलेली आहे. आल्या आल्या लगेच तिला जेवण देते, हातपाय धुवायला लावते मी आणि माझे साबुदाणे बनवते. मस्त साबुदाणे झाले. आणि वाफवते मी त्यांना आता झाकण ठेवून. आणि गुडिया आलेली आहे. गुड्याचं काय रे बेटा, थकून गेला? काय झालं, लागलं काय? लागलं हात का? वाशी बघत होती. गेट लाव. अरे गेली.
जाऊ. काय बनवलंय मी माऊला? साबुदाणे. अय तू कस काय हे केलं? हा टेबल टॉप मध्ये करतो कृष्णा तू. काय बनवलंय? मला कॉफी कोण देणार? मला ते पाहिजे. इडली करून दे, मारून दे इडलीचा. आता एक खाणार का इडली खाणार? दोघी संध्याकाळी. साबुदाणे खायला. तुला काय खायचंय मग? वडा की साबुदाणे? मग बाऊला देऊ का साबुदाणे? तिखटवाले वडा देऊ का बाऊला? ठीक आहे तू खा. नाही का भाऊला? अरे भाऊला साबुदाणे दिले मी. Can I will get seen in it? आता चालूच उठली मी आणि उठल्या उठल्या मी कपडे काढायला गेली. मला असं वाटलं पाऊस पडतोय आणि बाहेर बघायला गेली तर ऊन होतं. पण म्हटलं चला हवा सुटलेली आहे, कपडे काढून घेतले आणि बसली. तर इतकी झोप आली मला. मी 1 वाजता झोपली तर मला 5 वाजता जाग आली. डोळेच उघडत नव्हते. आत्तासुद्धा माझे डोळेच उघडत नव्हते. मला पावसाचा असा आवाज आला. हवा चालू होती ना, तर हवेचा आवाज मला पाऊस वाटत होता. तर उठल्या, मग कपडे वगैरे काढले, पाणी घेते आणि पूर्ण सर्दीने ना पूर्ण जाम झाली. मी डोकं दुखायला लागून गेलं उलट माझं. उठली नाही ते फ्रेश झाली मी आता. आणि आता बरं वाटतंय मला. मी झाडून पोचा वगैरे मारून घेतलेले आहे. फक्त भांडे पडलेले माझे 2-3 आमचे जेवणाचेच भांडे येते. तर म्हटलं पहिले आता चहा ठेवते. मी मस्त चहा घेते आणि मग भांडे नसते. सर्वच भांडे घेतील मग आता चहा पाण्याचे. आणि गुडियाला मला बनवून द्यायची खीर. दूध पण आहे तर खीर बनवून देते गुडियाला. आणि संध्याकाळी गोडमध्ये प्रसादामध्ये काल बासुंदी बनवलेली होती आणि ती बासुंदी ना कोणीच हात लावलेली नाही आहे. मी तशीच पातेलीमध्ये काढून ठेवलेली आहे. तर तोच नैवेद्य मी देणार. आणि जर मी गोड केलेलं नाही राहिलं तर मग मी भात तरी लावते. दूध भाताचं कधी नैवेद्य देते मी चतुर्थीच्या दिवशी. रोज काही शक्य होत नाही आपल्याकडनं. लहान मुलं आहे आणि कसं आहे पोरं स्कूलला जातात आणि उष्ट करून देतात मुलं. त्याच्यामुळे मग मी काही रोज देत नाही. पण उपास कापाशाच्या दिवशी आहे ना दुधाचा का द्यायचा होईना मला तरी दूध भाताचा तरी मी तो नैवेद्य देते. तर आज मी बासुंदीचं नैवेद्य देते. आम्ही मोदक करायला ना कधी कधी शक्य होतं आणि मग कधी कधी कसं मला बरं वाटतं की शिरा करून घेते. एक अर्ध्या वेळेस शिरा करते, एक अर्ध्या वेळेस मोदक करते. आणि दरवेळेस शक्य होत नाही ते दाखवणं. मी 4-5च करते. मग मला एवढी शक्य होत नाही. मी 5 मोदकाचाच भरून देते. माहिती आहे आम्हाला 11 पटापट करून देते आणि चढून देते. तर आता मी सध्या शिराचा आणि दूध भात वगैरे याचाच नैवेद्य दाखवते. तर आज मी दाखवणार आहे बासुंदीचं नैवेद्य. तुम्हाला दाखवते मी बासुंदी किती घट्ट झालेली आहे. रबडीच म्हणता येईल तिला, बासुंदी काही म्हणता नाही. पुण्याला तर आवडत नाही. कृष्णाला, मला आणि यांना जाम आवडते. आणि वरून आहे ना असं तुपासारखं इतकं दुधाला आहे ना तूप सारखं आलेलं होतं. नाही बघा किती घट्ट आहे. हालत सुद्धा नाही आहे. तशीच ठेवलेली. किती घट्ट आहे. आणि हे वरती दिसते ना व्हाईट व्हाईट ते पूर्ण तुपासारखं आलेलं आहे. जवळ दाखवते.
इतकं म्हणजे ना मलाई वगैरे होती त्याच्यात. मुलं दूध पेत नाही ना, दूध आपलं गोळा होऊन जातं, त्याच्यामुळं म्हटलं मग 1.5 लिटर दुधाची बासुंदी. आणि कालचं पण आहे बघा, दूध पडलेलं आहे माझं. असं दूध गोळा होतो म्हणजे. आणि 1 महिन्यापासून आपण काय झालंय काय माहिती, दूधच घेत नाहीये. दूध घेत नाहीये, चहा घेत नाहीये. त्यांनी चहा बंद केला. ठीक आहे चला, चहा उलट चांगला आहे शरीरासाठी, बंद केला. तर दूध तरी घ्यायला पाहिजे बघ, दूध पण घेत नाही. आणि आपल्या इडलीचं पीठ पण असतं ना. आणि मला चहा आहे ना कपशी भरून मस्त प्यायला आवडतं. कोणी पेव या ना पेव, मला चहा पाहिजे. उठल्या उठल्या ब्रश वगैरे केला, तो हात धुतले, मग बरं वाटतं. आणि काल काय झालं माहिती का, मला झोप लागून गेली तर पाणीच भरलं गेलं नाही. खालचीच टाकी भरली गेलेली पाण्याची, आणि ती टाकी आहे आमची 3000 लिटरची. तर मग मी आता म्हटलं वरती चढून देते, पाणी संपलेले. आणि गुड्या घरी तर आहे ना, इतकं पाणी सांडते, खूपच पाणी सांडते. 3 वेळेस तर तिची आंघोळ झाली, गरम होते. आणि कृष्णा येऊन गेला माझा दादा, तर आंघोळ करून गेला परत, आणि परत येईल ना खेळ तर परत आंघोळ करेल. आणि मागेच मोठं ग्राउंड आहे ना, तिथं जातो खेळायला. कुठंच जात नाही माझा दादा खेळायला. मागे ग्राउंड आहे, ग्राउंडवरती गेलेला आहे. आणि गुडी आहे तर तिची मैत्रीण आलेली आहे खेळायला. मागे छोटंसं ग्राउंड सारखं, तर ती पण गेलेली खेळायला. तर घुसले एसी मध्ये. आणि इकडे एसी चालू आहे म्हणून दरवाजा बंद. सर मला दाखवू दे. शहाण्या हा मस्त एसी मध्ये बसल्या. गरम होतंय का तुम्हाला? आलो माहिती का, हा पूर्व डॉक्टरच्या दवाखान्यापासून ड्रोन मारून आलो. का बघ म्हणून बसले. शहाण्या मस्त दरवाजा लावून एसी लावून मस्त तू जाय ना यार. नकट्या नाकाच्या मस्त एसी लावून बसल्या. मी इकडे बसली फॅन खाली, जा म्हणे. आणि या चहा घ्यायला. डोकं इतकं दुखतंय माझं, मी तुमच्याशी बोलते पण माझं डोकं आहे ना अजिबात उतरलेलं नाही आहे. खूपच डोकं दुखतंय. बघू आता चहा घेऊन उतरतं की काय, नाही तर मग गोळी आणावी लागेल. आणि मला आहे ना माहिती का, गोळ्या डॉक्टरांनी बाहेरच्या अशा पेनकिलर वगैरे गोळ्या घ्यायला नाही सांगितल्या. त्याच्यामुळे आता आणि गुड्याने देवपूजा वगैरे केली. आणि बाहेर आहे ना पाऊस पडतो आणि गरम इतकं होत आहे ना, अक्षरशः मी केस सुद्धा घातलेले नाही आहे. हिचं बघ गुस्सा आलेली माता, तिला थोडंसं फटके लावले मी. तो लाईट लावते, लाईट गेली. दिवा मी वरती ठेवला, खाली आहे ना पाय लागत होते त्याच्यामुळं इकडे कुंड्या ठेवलेल्या आहे ना. आणि हवा खूप चालू होती त्याच्यामुळं म्हटलं साईडला तरी ठेवते, दिवा तरी राहील. आणि पाऊस चालू आहे, पूर्ण लाईट गेलेली. आणि आमचा साहेबांचा यायचा टाईम झालेला आहे. हे बघा 6:15 झालेलं आहे. आणि मी खिचडी टाकते, खिचडीची पण तयारी करत होती. मी थोडी बाहेर बसली पण इतकं गरम होत होतं ना, केस घालायची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही आहे. तर मी म्हटलं आता केस काही घालत नाही आहे, पहिले खिचडी टाकून घेते आणि मग नंतर मग फ्रेश होते आणि मगच मला बरं वाटेल. खिचडी टाकून झाली माझीवाली, फक्त कुकर लावायचा बाकी आहे आता. आणि कृष्णाने सांगितलं मसाले पापड बनव मम्मी, आणि वातावरण बघून मग मी मसाले पापड बनवते. मसाले पापडची पण आहे ना, जे आपल्याला साहित्य लागतं ना ते पूर्ण कट करून घेतलेलं आहे मी. आणि त्यांनी आणून दिली मला बारीक शेव. लाईट पण नाही आहे आमच्याकडे. हे बघ मी काय करते माहिती आहे का, टमाट्यांच्या पूर्ण बिया काढून घेते, नाहीतर मग आपला पापड आहे ना नरम पडतो. बिया काढून घ्यायच्या कधी पण आपण मसाले पापड बनवतो तेव्हा. तर हे बघा मी पूर्ण बिया काढून, टमाटर चिरलेला आहे, बारीक कांदा, कोथिंबीर, आणि याच्यात मी चाट मसाला, मीठ आणि तिखट ते मिक्स नंतर करणार मी. इकडे घेतली आहे बारीक शेव, आणि इकडे माझी खिचडी टाकून
आणि चिमणी चालू नाही ना, पूर्ण ठसका तोंडात येतोय. आणि त्या ते बघा प्रत्येकाचे मी 2-2 पापड घेतलेले. त्याच्यात मी आता कोथिंबीर वगैरे सर्व टाकून देते आणि मग दाखवते, कारण की ना पटकन टाकावं लागेल. फॅन चालू आहे. या दिवसाचे पापडांना लगेच वातळे होऊन जाते. तुला जास्त कांदे वगैरे आवडत नाही, टाकायचे का नाही टाकायचे. बस हे बघा, आम्ही ना बासुंदी खातोय. खवाज म्हटला जाईल. दाखव बेटा तुझी प्लेट. माऊ पण खाते. खा जा. कसं खातो. काय झालं ग. तिने खाल्ली पण नाही. दादाला देऊन दिली तिने. तिचे पप्पा खात आहे परत. बासुंदी बुसुंदी असं काहीच आवडत नाही. गुल्फी द्या फक्त. गुल्फी खाऊन घेते. तर आमचे साहेब गेले ड्युटीला आणि बघा करेक्ट 9 वाजता आहे. गेले पण ते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. मला जायचं आहे राऊंड मारायला. 1 राऊंड मारून येते मी. हे पण नाही आहे आणि घरातलं सर्व आवरलं गेलं. भांडेसुद्धा घासले गेले माझेवाले. तर म्हटलं चला राऊंड मारून येते. घरात बसून बी बोर होते. आणि आताशी 9 वाजले आणि आम्हाला सवय आहे तरी 11, 11:30, 12 वाजून जाता झोपायला. किती आपण हे करा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.